नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये बरं का. आणि कोल्हापूरमधल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहेत, आपल्या सोहळा सख्यांचा मध्ये सहभागी झालेल्या आहेत. मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा ताईंचा हा जो उत्साह असतो ना, अगदी स्वतःसाठी वेळ काढून त्या इथे आलेल्या आहेत स्वतःच्या आनंदासाठी. आणि खरं तर आपला प्रयत्न किंवा आपला अट्टास तोच असतो की माझ्या या सगळ्या ताईंनी त्यांच्या हक्काचा वेळ घालवावा त्यांच्या आनंदासाठी. त्याच्यामुळे आज सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर आपण खेळ तर खेळणार आहोतच, त्यांच्याबरोबर माहेरच्या आठवणींमध्ये सुद्धा जाणार आहोत आणि बघणार आहोत आजची हुकमाची राणी कोण होणार आहे, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेले आहेत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि खूप छान वाटते आज तुम्ही इथे आलेला आहात. हा, मस्तपैकी छान खेळणार की नाही? ओके. या पहिल्या खेळातून 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, त्या 5 ताई कोण आहेत त्यात आपण बघणार आहोत. तर आधी सगळ्यात आधी पहिल्या खेळाचं नाव आहे फू फू फुगा मी माझ्याचकडे बघा. हा, खेळाचं नाव काय ताई? फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. ठीक आहे बाबा, नाव कळलेलं आहे. आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. म्युझिक सुरू होणार आहे. म्युझिक सुरू झाल्यानंतर मी हा फुगा कुठल्याही एका ताईच्या हातामध्ये हा फुगा देणार आहे. तिने तो पास करायचा आहे, पण समोरच्या ताईकडे. ठीक आहे, बाजूला नाही, समोरच्या ताईकडे. तू समजा ह्या ताईकडे मी दिला तर तू ताई त्या ताईकडे द्यायचं. कोणालाही तुला असं वाटतं की ही बाहेर गेली पाहिजे, हा हा या खेळातून ही बाहेर गेली पाहिजे, जो काय राग असेल कोणावरती, हा तिच्या हातात देऊन फुगा द्यायचा. त्या ताईने समोरच्या ताईच्या हातामध्ये फुगा द्यायचा. आणि म्युझिक थांबल्यानंतर ज्या ताईच्या हातामध्ये फुगा असेल ती ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत, 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. चला तर मग सुरू करूया आपला हा पहिला खेळ. म्युझिक प्लीज. नाचत नाचत जायचंय, नाचत नाचत. हा, व्हेरी गुड. अरे बापरे, हा नाचत नाचत, हा नाचत नाचत, हा नाचत नाचत जायचंय. अरे क्या बात आहे. ओहो, हे नाचलं होतं. अगं इथं इथं थांब तू इथं. हा ओके, लवकर लवकर. हा ओके, नाचत 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 जायचंय, धावत नाही. धावली तर ताई बाद. ओके, व्हेरी गुड. ये बाय, शबाश, व्हेरी गुड. आणि हा ताई, तुझ्या हातामध्ये होता फुगा आणि तू बाद झालेली आहेस, त्याच्यामुळे तू बसू शकतेस. म्युझिक प्लीज. नाचत नाचत जायचंय. ओके, व्हेरी गुड, मस्त. हा, एक क्या व्हेरी गुड, मस्त. हा इथं इथं दे. हा, व्हेरी गुड. नाचत नाचत. ये बाद, व्हेरी गुड. आणि ताई आणि फुगा इथं आण. हा, इथं बाद झालेली आहे ताई. ताई तू बसू शकते. 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता 3 ताई बघूया कोण आहेत त्या ज्या बाद होणार आहेत. म्युझिक प्लीज. माझ्या तू येशील काय, माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतेची राणी तू येशील काय, गो मुसंगती मस्तच. माझ्या तू येशील काय. ताई तू बाद झालेली आहेस. व्हेरी गुड. ताई तू बसू शकतेस. बघूया आता कोण आहेत त्या 2 ताई ज्या बाद होणार आहेत. हे हो हो, व्हेरी गुड, मस्त. हा, क्या बात आहे. इथं इथं थांबता येईल. हा, अरे बापरे, उठला.
नाचत सगळे तुझ्याचकडे देतात हा फुगा. व्हेरी गुड. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, माझे ये बात मेरे साथ चलना गो, मी तिथे तिथे तिच्या जागी. हा लेने नाही तू बाद झालेली आहेस. खूप खूप अभिनंदन. बसू शकतेस तू. व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. मस्तच. तिथे उभं राहायचं तिथे. हा ये बात. हा हा व्हेरी गुड. हो व्हेरी गुड. में जैसे जमी पर, शाबाश. क्या बात है. मुंबई में जैसे जमी. आणि पहिल्या खेळातून 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन 5 ताईंचं. खूप खूप अभिनंदन. टाळ्या. आणि 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात. हे तळ्यात मळ्यात हे खेळाचं नाव आहे. खेळाचं नाव काय आहे? तळ्यात मळ्यात. मी कसं घेतलं? रेडी 1 2 3. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. नाव कळलेलं आहे. खेळाचं नाव कळलेलं आहे. आणि तळ्यात मळ्यात आपण लहानपणापासून हा खेळ खेळत आलेलो आहे. जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ठीक आहे. आणि आता आपण आहोत मळ्यामध्ये. हे आहे तळ. ओके. तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायची, मळ्यात म्हटल्यानंतर मळ्यात उडी मारायची. ओके. हा तयार आहेत? रेडी. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. उडी मारायची ताई, उडी मारायची. हा ओके. रेडी. तळ्यात मळ्यात मळ्यात. हा ओके. रेडी. हा 1 2 3. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात मळ्यात. ओके. हरकत नाही. व्हेरी गुड. रेडी. हा ओके. मळ्यात. हा रेडी. ओके. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात मळ्यात. शाबाश. व्हेरी गुड ताई. क्या बात आहे. समोर बसू शकते ताई तू. व्हेरी गुड. मळ्यात. ओके. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात. तळ्यात मळ्यात मळ्यात. या दोघी तिथे बाद झालेले आहेत. दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन. कारण या दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन ताई. तुझे सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये या दोन्ही ताई आलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. आणि शुभेच्छा सुद्धा. कारण तुमच्यापैकीच होणार आहे विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. हा खेळ काय आहे तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याचं नाव काय तेही सांगणार आहे. पण त्याआधी या दोन्ही ताई आलेल्या आहेत तर त्यांच्याबरोबर थोड्या आपण गप्पा करूया. त्यांच्याबद्दल, त्यांच्या माहेरपणाबद्दल जर आपण जाणून घेऊया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव सोनिमा गुंडोपंत मंडेत. नेमाताई. माहेर कुठलं? कोल्हापूर. आणि सासर? कोल्हापूर. माहेर सासर कोल्हापूर. भाऊजी काय करतात? हे विवेकानंद कॉलेजवर लॅब असिस्टंट आहेत. वा कसा आहे स्वभाव भाऊजींचा? खूप खूप छान आहे. खूप. अगदी मायाळू आहेत. केवढीला असते ताई? हा माहेरी जाणं होतं? माहेरी जाणं होत होतं. आई वडील होते, भाऊ होते तेव्हा होत होतं. आता नाही जात मी. कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? सगळीच येतात. म्हणजे दोन्ही भाऊ पण नाही आणि आई पप्पा पण नाही आहेत. म्हणून आता माहेरी जात नाही मी.
पडलेली खुब्यावर, पप्पा पण तसंच पडलेले, त्यामुळे बेडवरच होते. मी जाऊन येऊन त्यांची सेवा करत होतो, पण जाऊन येऊन मी किती पुरणार त्यांना, कारण माझ्यावर सासूची पण जबाबदारी होती. सासूबाई होता, सासूबाई पण वारल्या आणि त्याच वर्षात आई पण माझी गेली. माझा लई मोठा आधार केला. तर मी घरात एकटीच असते, माझी दोन्ही मुलं पण बाहेर आहेत. परवा मुलगीचं लग्न झालंय, मुलगा पण जॉब निमित्त बाहेरच असतोय. सगळं कुटुंब ढासळल्यासारखं झाले. मला एकटं पण एकदा खायला उठतंय. पण माझ्या मैत्रिणी सगळ्या इतक्या चांगल्या आहेत की नाही, हे एकटे पण माझं सगळं दूर करतात. मला खरं त्यांचा आधार आहे. आज इथे येऊन कसं वाटतंय? आज इथं येऊन इतकं छान वाटलं. पहिलं आम्ही नाहीच म्हणत होतो, कारण आम्ही सारख्या कार्यक्रमानिमित्त आमच्या सगळ्या ह्या मैत्रिणी बाहेर, म्हणजे एखाद दिवस तरी बाहेरच असतोय. मग आता काल आम्ही गेलेलो कार्यक्रमाला, तसंच आज पण घरात काय म्हणतील पण नाही. दुपारी अचानकच आमचं सगळ्यांचंच ठरलं की आपण ह्या कार्यक्रमाला जायचं म्हणून, आणि अचानकच मी उठून आले. कसं वाटतंय पण आज या सहभागी होऊन, या सहभागी झालं ना, आणि मुळात अगदी मनातलं व्यक्त करून कसं वाटतंय? मनातलं व्यक्त आज सन मराठीवर मला मनातलं व्यक्त करून इतकं छान या सन मराठीने इतकी छान संधी दिली की भरभरून बोलावं आणि मन मोकळं झालं माझं. इथं काय सांगावं असं वाटतं आई बाबांना या माध्यमातून? आज आई पप्पा असते. माझी आई इतकी स्वभावानं गरीब होती ती, म्हणजे तिला हे सगळं असं ती कधी म्हणजे हे बाहेरचं वावरली नव्हती. नुसतं चूल मूल आपलं घर. कारण मी ॲक्टिव्ह असल्यामुळं जरा हे असं काहीतरी, पहिल्या रानामध्ये आम्ही मंगळागौरीचा कार्यक्रम केला तेव्हा माझी आई होती. 3 टाइम ती कार्यक्रम बघत होती, सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. इतकं तिला भरभरून सगळ्यांना सांगायची आमची निमा आहे त्याच्यात, आमची निमा आहे त्याच्यात म्हणून. सगळीजण अगदी भरभरून सांगायची आई किती आनंदानं तुमची सांगता म्हणून. आता आई असती तर खुश झाली असती. काही छान वाटलं तुझ्याशी. तुला कसं वाटलं? छान वाटलं, खरोखर सुंदर वाटलं इथं येऊन. तुला सुद्धा शुभेच्छा, कारण तू सतत ऍक्टिव्ह असतेस, वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतेस. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. आपण आता या ताईंशी बोलूया. ताई तुझं नाव सांग. माझं नाव संगीता अमोल सूर्यवंशी, राहणार शुक्रवार पेठ, कोल्हापूर. मी जॉब करते. मी पंचंग हॉस्पिटलमध्ये आशा सेविका म्हणून काम करते. मी जॉबवरून 2 वाजता आल्यानंतर माझ्या मैत्रिणींनी फोन केला की असा असा कार्यक्रम आहे आणि आपण जाऊया. मग मी घरी विचारलं पहिला सासूबाईंना, कारण की मी लगेचच आलेलो, घरी काही आवरलेलं नव्हतं. तरी पण सासूबाई म्हणल्या जा तू, मी आवरतो. मिस्टरांनी पण लगेच मला म्हणले जा तू, तुला जायचं आहे तर जा, आम्ही बघतो नंतरनं. आणि मी बाहेर पडले. मला या सन मराठीमध्ये आलं खूप खूप आनंद. म्हणजे मला माहेर पण कळालं. माझ्या माहेरी पण माझी आई नाही आहे. मी लहानपणापासून मला आजीनंच लहानाची मोठी केले. वडील आहेत, भाऊ आहे, भाऊजा आहे, भावाला मुलगा आहे लहान. मला त्यांनी काय म्हणजे असं कमी करत नाहीत. खरं मला माहेरी उणीव भासते की मला आई नाही. खरं सासूबाई मला कधीच आईची उणीव भासू देत नाही. माझ्या डिलिव्हरीच्या टायमिंगला पण आणि प्रत्येकच्या ह्याच्यात मला सासूबाई म्हणतात की मी तू तसं म्हणू नकोस, मीच तुझी आई आहे, मीच सगळं तुझं करणार. आम्ही एकमेकींना दोघींना सांभाळून घेतोय. माझं काही चुकलं तर त्या बोलतात मला, खरं मी त्याचं कधीच राग पाडून घेत नाही. असू दे, आपल्या आई असती तर आपल्याला बोलले असते. हे सगळं करत मी इथपर्यंत आले. आणि मला मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. ते मला असे कार्यक्रमाला वगैरे जायचं झालं तर पहिला म्हणतात तुला झेपते का बघ, तू आत्ता जॉबवरून आल्यास लगेचच तिकडं निघाल्यास, घरचं करणार पुन्हा तिकडं जाणार. तर मी म्हणते नाही, मला आवड आहे, मी जाणार. मग कसं वाटतं येऊन, कसं वाटतं? खूप छान वाटलं. मला माहेरी पण आल्यासारखं वाटलं. सगळ्यांनी माझ्या मैत्रिणी इतक्या छान आहेत की मला कधीच त्या मला माहेरची आठवण करून देत नाही. मी त्यांच्या संकट असलं तर माझं दुःख पण त्यांच्या संकट शेअर करतोय. पण आज या माध्यमातून काय तू आई बाबांना सांगावं असं वाटतं तुला, जे कधी बोलू शकली नाहीस? वडील मला सांगत असतात की मी कुठली स्पर्धा जिंकलो की सगळ्यांना सांगत असतात माझ्या मुलगीचा नंबर आला बघा, माझ्या मुलगीचा नंबर आला बघा. आता त्यांनी हे चॅनल बघत बसले असले ना की म्हणणार की बघा माझ्या मुलगीचा नंबर आला, हुकमाची राणी झाली बघा.
की त्यांना आनंद खूप होणार. नक्कीच, आणि तू हुकमाची राणी व्हावीस अशी मी तुला शुभेच्छा देतो तुला. आणि खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं मन मोकळेपणाने बोलून? एकदम मन मोकळे झाल्यासारखं वाटलं मला. पूर्ण आनंद झाला आणि मनात जे इतके दिवस कुणाला न सांगितलेले मी तुमच्या समोर सांगितलं. खूप छान वाटलं ताई तुझ्याशी बोलून. आता आपला शेवटचा जो खेळ राहिला तो आपण खेळायचा. चला तर मग खेळूया आपला हा शेवटचा खेळ. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि काहींशी गप्पा करून आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला, शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा खेळाचं नाव काय? कपात कप सगळेच गप. व्हेरी गुड. हा खेळाचं नाव कपात कप सगळेच गप. ओके, छान नाव आहे. कसं नाव आहे? कपात कप सगळेच गप. नाही, नाव कसं आहे? छान आहे. छान. ओके, छान आहे. खेळ असा आहे की तुमच्या दोन्ही ताईंसमोर पेपर कप आहेत. हा ते पेपर कप एकात एक आहेत, पण ते काढायचे आहेत, व्यवस्थित रचायचे आहेत आणि पिरॅमिड तयार करायचे. हा मनोरा तयार करायचे, मनोरा तयार करायचे. पण अट अशी आहे, मनोरा तयार करत असताना शेवटी एकच पेपर कप राहिला पाहिजे. खाली 2 आणि त्याच्यावरती 1. ओके, त्याच्यामध्ये खाली किती थर लावायचे आहेत ते तुमच्यावरती आहे. ओके. हा आणि कमीत कमी वेळेमध्ये जी ताई हा मनोरा तयार करेल ती असणार या खेळाची विजेती. सुरू करूया खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर रेडी? 1 2 3. बरं, त्याच्यानंतर मनोरा पडला तर तसंच जायचंय, ते कप उचलायचे, पुन्हा या जागी यायचे आणि पुन्हा लावायला सुरुवात करायची. ठीक आहे. सावकाश 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 ताई, सावकाश. तो ग्लास पडलेला आहे. हा व्हेरी गुड. पुढे 2 ग्लास पडलेले आहेत. झालं? हो सर. हे आहेत ते काय आणि 2-3 कप पडलेत पुढे. लवकर लवकर लवकर. शबाश. हा छान लागलं होतं. व्हेरी गुड. बघितलं कसा खेळ कसा पलटेल सांगू शकत नाही. हा म्हणून पेशन्स, शांतपणे डोकं शांत ठेवून खेळायचं. व्हेरी गुड. या बात आहे. व्हेरी गुड. अजून ग्लास आहेत पुढे. हां शबाश शबाश शबाश. लवकर लवकर. हां मला वाटलं काय झालं. हां हां ओके ओके. व्हेरी गुड. हां शबाश शबाश. मस्त. जायचं ते. हां उचलायचे ते कप उचलायचे. हां ते कप उचलायचे. ओके व्हेरी गुड. हां मस्त मस्त. सावकाश. हलवू नका. टेबल हलवू नका. नाही कोण नाही हलवत. हां व्हेरी गुड. हां सावकाश सावकाश. आरामात आरामात. हात वरती करायचं. ओके झाला. तुमचा पण झाला. आणि निर्णय तुमच्या समोरच आहे. त्याच्यामुळे या खेळाची विजेती आहे ज्या ताईने लवकरात लवकर मनोरा तयार केला ती ताई आहे ही ताई. म्हणजे अर्थातच या खेळाची विजेती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन.
कसं वाटतं ताई उपविजेते झाली? खूपच सुंदर वाटलं, कारण शेवटी हा खेळ आहे, कोणतरी हरणार कोणतरी जिंकणार, पण इथं येऊन धाडस करून जे खेळणं आहे महत्वाचं ते झालं माझ्या हातनं. व्हेरी गुड. बरं याच कपातून चहा आणि कॉफी होय. प्यायची, भाऊजींना द्यायची, होय, होय, त्यांना नक्की. सांगायचंय हा घ्या कप, बसा. मी नाही काय बोललोय बाबा. हा ओके. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई कसं वाटतंय हुकुमाची राणी झालीस तू? मला खूप आनंद झालाय. मला वाटत पण नव्हतं मी विनर होईल हे. खरं मला आता मनापासून खूप खूप छान वाटायला लागले की मी पहिला नंबर काढला आणि हुकुमाची राणी झाली. आणि हुकुमाची राणी झाल्याबद्दल सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? सर्वात पहिला मी आमच्या मिस्टरांना फोन करून सांगणार की मी हुकुमाची राणी झाले म्हणून. आणि सन मराठीची हुकुमाची राणी झाल्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटतोय. मी आता सगळ्यांना सांगणार की मी हुकुमाची राणी झाली म्हणून. वा ताई तुझं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. ताई पुन्हा एकदा अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. खूप छान वाटलं. म्हणजे अशीच धमाल मजा मस्ती करायला आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.